नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, तुमचं खूप स्वागत आहे. कारण नमस्कार. 80वा नमस्कार सर. 80वा स्वातंत्र्य दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने आपण अनेक घडामोडी बघितल्या आणि एक पंतप्रधानांनी जिथे एक सप्तधारा दिली, तिथे काँग्रेसचं एक जे कृत्य होतं त्या दिवशीचं, ते पण खूप विवादास्पद असं ठरलं. नेमकं काय झालं तर काँग्रेसचा जो कार्यक्रम होता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, त्या दिवशी जे वंदे मातरम गायलं गेलं, त्यावेळी आधी काय झालं हे आपण बघूया. मंदिरे मंदिरे वंदे मातरम, तुम्ही दुर्गा दश प्रहरण धारिणी, कोटि कोटि कंठ कल कल निनाद करले, कोटि कोटि भुजे धृत कर करवाले, केवल मां तुम्ही आबोले, बहुबल धारिणी नमामि तारिणी, रिपुदल वारिणी मातरम, वंदे मातरम. तुम्ही विद्या तुम्ही धर्मा, तुम्ही हृदि तुम्ही मर्मा, त्वं हि प्राणा शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तुम्हारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरम. 150 वर्षांचा इतिहास म्हणजे या नोव्हेंबरमध्ये 151 वर्ष या गीताला पूर्ण होतील. स्वातंत्र्याची प्रेरणा, स्वातंत्र्याची चेतना, असं हे बंकिमचंद्र चटर्जी यांचं गीत. बरं, हे गायलं गेलं कुठे सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा, तर त्यांच्या आनंदमठ या कादंबरीतलं हे गीत साक्षात रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये गायलं होतं. आणि या गीताची ही परंपरा आपण बघतोय की यावर्षी हे गीत संपूर्ण पहिल्यांदाच 80 वर्षाच्या इतिहासात 15 ऑगस्टला म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून गायलं गेलं. आणि त्याच वेळी त्याच दिवशी काँग्रेस भवनात काय झालं ते आपण बघितलेलं आहे. सर, व्हिडिओ पुरेसा बोलका आहे, त्याच्या प्रतिक्रिया येत आहेत, तुम्ही काय सांगाल? एक फक्त तपशिलातली चूक, आपण बोलताना काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात म्हणलं तर त्याच्याऐवजी पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात असं पहिल्यांदा हे जास्त काँग्रेस योग्य आहे. 96 साली ते काँग्रेसच्या 1896 अधिवेशनामध्ये आहे. अगदी अगदी बरोबर. आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर प्रेरणादायी असे अनेक कार्यक्रम मराठीत देखील उपलब्ध आहेत. त्याच्यावर वंदे मातरमचा इतिहास आहे तो सांगितलेला आहे. अनेक शहीद आपले जवान, अनेक स्वातंत्र्य सैनिक हे फासावर लटकले, किंवा तेव्हा फासावर लटकताना त्यांनी जो फाशीचा दोर होता त्याचं चुंबन घेताना कोणते शब्द अखेरचे उच्चारले असतील तर हे वंदे मातरम. सो वंदे मातरम हे एक प्रकारे वॉर क्राय ज्याला आपण म्हणतो, तो वॉर क्राय सुद्धा आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा जेव्हा जेव्हा देशभावना व्यक्त करायची असते, देशप्रेम व्यक्त करायचं असतं, त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपल्याकडे वंदे मातरमचा जयघोष जोरात केला जातो. आणि संपूर्ण देशाला बांधणारा असं जर काय असेल तर ते हे वंदे मातरम आहे. परंतु या वंदे मातरमला, संपूर्ण वंदे मातरम जे आहे, त्वं ही दुर्गा दश प्रहरण धारिणी नमामि त्वाम, हे जे सगळं आहे ना, त्याच्यामध्ये आपली ही जी भारत माता आहे ती भारत माता सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी अशा स्वरूपात पूजन केलेलं आहे. आणि ते पूजन एका मूर्ती कल्पून असं केलेलं पूजन आहे. ही गोष्ट काँग्रेस जनांनी बरोबर ओळखली आणि त्यांनी त्याच्यावर असा एक आक्षेप घेतला की मुसलमान यावर नाराज होतील. आणि मग एक व्होट बँक पॉलिटिक्स इवन बिफोर द इंडिपेंडन्स, स्वातंत्र्याच्या आधीच सुरू झालं आणि ते 1937 साली सुरू झालं. आणि 1937 साली एक समिती नेमली गेली आणि त्या समितीने असा निर्णय दिला आणि की यातले जी 3 कडवी आहेत ती वगळली जावीत आणि 2 कडव्यांचंच वंदे मातरम म्हटलं जावं. परंतु त्याला कधी आपल्याकडे राष्ट्रगीताचा सन्मान दिलेला नव्हता.
या सगळ्या मागे एक वोट बँक पॉलिटिक्स आहे. त्याहीपेक्षा मुसलमानांचं लांगुल चालन आहे आणि आपल्या देशाच्या परंपरा, आपल्या देशाची सन्मान चिन्ह, आपल्या देशाचं साहित्य, आपल्या देशातल्या जवानांनी, आपल्या देशातल्या शहीदांनी फासावर लटकताना उच्चारलेल्या प्रेरणादायी उद्गारांविषयीची तुच्छता मनामध्ये आहे. म्हणजेच एक प्रकारे या देशाची नाळ जी आहे, जी भारतीयत्व आहे, ते भारतीयत्वाशीच कुठेतरी तुटकपणा दाखवला जातोय आणि त्या अहंकारी आणि द्वेषपूर्ण अशा भावनेतून की हे तुमच्या सरकारने केलेलं आहे, तुमच्या संसदेने केलेलं आहे, आम्ही या काही संसदेच्या निर्णयाशी सहभागी नाही. जरी याच्यावर 16 तास चर्चा झाली बरं का, एक दोनदा नाही, 16 तास चर्चा झालेली आहे. माझ्याकडे अशी अनेक व्हिज्युअल आहेत की रस्त्यामध्ये जेव्हा वंदे मातरम चालू झालं तेव्हा रस्त्यावर काहीतरी छोटं मोठं विकणारी महिला सुद्धा उभी राहिली, रस्त्यावरचे भिकारी सुद्धा उभे राहिले आणि त्यांनी सलाम करत वंदे मातरमला आपलं काय म्हणू वंदन केलं. परंतु आपल्याकडे राजकीय द्वेष, राजकीय पक्षांचा द्वेष, राजकीय विचारसरणीचा द्वेष, व्यक्तीचा द्वेष हा इतका पराकोटीचा झालेला आहे की आता तुम्ही पास केलं ते आम्हाला मान्य नाही, त्यामुळे आम्ही त्याचा विरोध करतो, आम्ही तो मान्य करत नाही. जणू काही वंदे मातरम हे आमचं गाणंच नाही, या इथपर्यंत हे सगळं गेलेलं आहे. आणि मग त्याची उदाहरणं काय द्यायची की तुम्ही काय वंदे मातरम सांगता, हे आमच्या पक्षाच्या अधिवेशनात गायलं गेलं, ज्याचा उल्लेख आपण पहिल्यांदा केलात. इतिहास हा एक झाला, परंतु वर्तमानात आता तुम्ही काय करताय, तर वर्तमानात तुम्ही आता या क्षणाला त्या गीताचा अपमान करताय. त्या गीताला सन्मान देण्याकरता म्हणून आपल्याकडे कायदा पारित झालेला आहे आणि त्याचा अपमान करणाऱ्यांना आपल्याकडे कडक शिक्षा आहे. आणि ती कडक शिक्षा माहिती असून सुद्धा 16 तास आपले खासदार त्या चर्चेत सहभागी झालेले असून, बहुमताने पारित झालेले असून सुद्धा त्याचा अपमान करणं हे म्हणजे भारतीयत्वाशी नाळ आपली राहिलेली आहे का, याविषयीचं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. सर, एकतर यानंतर काँग्रेस नेत्यांची जी काय तारांबळ उडाली त्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी की जयराम रमेश यांनी असा खुलासा दिला किंवा अशी एक सारवासारव केली की खरगेंना बसायला खुर्ची द्यावी असं त्या म्हणत होत्या, परंतु ते तसं काही दिसत नाही. दुसरा मुद्दा असा की खरगेंनी त्यानंतर जर भाषण केलं असेल तर एक राष्ट्रगीताचा सन्मानासाठी उभं राहू शकेल तेवढा काळ असा तुमचा अध्यक्ष नाही का? दुसरं, मनोज म्हणून त्यांचे जे एक खासदार आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं, त्यांचे जे नेते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हमने पूरा गाया, म्हणजे सोनिया गांधींचा विरोध होता, आमच्या नेत्यांनी ते थांबवायला सांगितलं तरी आम्ही पूर्ण गायलो ना. म्हणजे त्यामध्ये त्यांनी कबुली दिली, ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते स्वतः, त्यांनी तसा मीडियाचा बाईट दिलेला आहे. हे बघा, हे सगळं बचावात्मक रित्या केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. वंदे मातरमला विरोध झाला या गोष्टीला डायल्यूट करण्याकरता म्हणून आम्ही त्याचा सन्मान राखला गेला, आम्ही ते पूर्ण गायलं, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा वयोवृद्ध असलेल्या खरगे यांना बसण्याकरता खुर्ची मागत होत्या. मग ही गोष्ट आधी लक्षात यायला पाहिजे होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हे जे काही वंदे मातरम आहे हे काही 1.5-2 तासाचं नाहीये ना. इट्स हार्डली 3 मिनिट्स और इवन लेस दॅन दॅट. त्या 3 मिनिटाकरता ते उभं राहू शकत नसतील असं काही आता त्यांची परिस्थिती, वय जरी जास्त असलं तरी काही तोळा मासा आहे असं काही समजायचं कारण नाहीये. ते अनेकदा यापेक्षा संसदेत जास्त वेळ उभं राहून बोललेले आहेत, निदर्शनं केलेली आहेत, संसदेत केलेली आहेत, संसदेच्या बाहेर केलेली आहेत. असं असताना त्यांच्याकरता आम्हाला खुर्ची पाहिजे होती म्हणून त्या बोलत होत्या, इतकी तर भारतीय जनता खुळी आहे असं समजायचं काही कारण नाहीये. एक म्हणजे काँग्रेसनी अर्थातच त्यानंतर 2च सुरुवातीची कडवी हे स्वीकारली होती वंदे मातरमची आणि बाकीची कडवी नकोत असं म्हणलेलं होतं. त्यानंतर पुन्हा आता जी चर्चा होऊन जो नियम झालेला आहे त्यानुसार हे संपूर्ण वंदे मातरम गायलं जाईल असं आहे. तथापि आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे 1950 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताचाच दर्जा, राष्ट्रगीताचाच सन्मान आहे हे मान्य केलेलं होतं. असं असतानाही म्हणजे जर काँग्रेस आपली परंपराच सांगत असेल तर निदान आपल्याच कडून जे सांगितलं गेलेलं आहे त्याचा तरी सन्मान राखला जाणं आवश्यक होतं. सर, बॉडी लँग्वेज जी आहे ना ती खूप बोलते आणि तुम्ही बघितलं की एक
कोणी असो, तुम्ही जसं सांगितलं तसं, की थिएटरमध्ये असो, रस्त्यात कुठेही असो, एवढंच काय, अनवधानाने मोबाईलवर जर पटकन ते गाणं, गीत सुरू झालं, तर उभं राहणारे लोक आहेत. आपणही त्यामध्ये आहोत. आणि जी बॉडी लँग्वेज सांगत होती, ती काय सांगत होती? ती बॉडी लँग्वेज झाल्या प्रकाराबद्दल तीव्र तिरस्कार, नाराजी व्यक्त करत होती, की जे हे कोण गातायत त्यांना त्यांना नंतर काय झालं असेल किंवा त्यांना त्यांचा खाऊक गिळू अशा स्वरूपाची सगळी बॉडी लँग्वेज होती. परंतु हे कळलं पाहिजे, संसदेनं पारित केलेलं वंदे मातरम तिकडे म्हटलं गेलेलं आहे. मग तुमच्या मुख्यालयामध्ये भारताचं वंदे मातरम नाही म्हणायचं तर मग पाकिस्तानचं राष्ट्रगीत म्हणायचं का, असा सवाल जर कोणी केला तर त्याला तुम्ही काय उत्तर देणार आहात? आणि तुमच्याच सोनिया गांधी यांनी ते थांबवायचा प्रयत्न केला तरी देखील आम्ही ते कंप्लीट केलं, अशी स्पष्टोक्ती, कबुली हे तुमचेच प्रवक्ते खासदार देत आहेत. याबद्दल काय म्हणणार? अगदी बरोबर आहे, की कारण त्या मध्ये कबुली स्पष्ट दिलेली आहे, की त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला, तथापि आम्ही म्हणालो. असं त्यांनी, किंवा गायलो आम्ही, ते संपूर्ण असं म्हटलेलं आहे. या अर्थी उघड आहे, की खुर्ची देणे वगैरे हा जो प्रकार सांगितला होता, तो काही बरोबर नाही. तो अयोग्य आहे. आणि त्याच वेळी सर, एक ऐतिहासिक घटना अशी पण घडली, की स्वातंत्र्यानंतर लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा संपूर्ण वंदे मातरम गायलं गेलं आणि तेव्हा प्रचंड असा जनसमुदाय समोर होता. तर ते ऐकताना एक भारावलेलं वातावरण होतं. समोर जेन काय, जेन अल्फा अशी मुलं होती आणि त्यांना ती राष्ट्रचेतना त्यांच्यापर्यंत तिथे पोहोचवण्यात आली. काही महत्वाचे 100%. मुद्दे पंतप्रधानांनी मांडले आणि अ, त्याबद्दल सुद्धा मला तुमच्याकडून ऐकायचंय. अर्थात त्यावर एक वेगळा स्वतंत्र कार्यक्रम आपण करणार आहोतच, पंतप्रधानांचं जे भाषण झालं ते. पण त्यामध्ये काही एक महत्वाचं बोललेले होते. त्यामध्ये दिमागी नक्सल सारखं विधान त्यांचं होतं आणि हे काय सुचवतं? एक लक्षात घ्या, दिमागी नक्सल याचा जो कॉन्टेक्स्ट आहे ना, तो तुम्ही लक्षात घ्या. कारण आपल्याकडे त्याला खूप मोठा ट्विस्ट द्यायचा प्रयत्न झालेला आहे. या सगळ्याचा पॉलिटिकल थॉट कुठून आला दिमागी नक्सलचा? तर योगेंद्र यादव यांचं जे आर्टिकल आहे किंवा त्यांचे या विषयाचे विचार आहेत, त्याचे बाईट आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ते काय सांगतात की अब लोकशाही संसद से नहीं सड़क से तय होगी आणि अब चुनाव से नहीं प्रतिरोध से सब तय होगा. याचा अर्थ काय झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आंदोलन करण्याकरता म्हणून संसद दिलेली आहे, ती संसदच तुम्ही नाकारता, पण आंदोलन करायचा तुमचा अधिकार मात्र तुम्ही बजावता. पण तो बजावताना तुम्ही एक गोष्ट विसरून जाता की ती आंदोलनं किंवा ते तुमचा जो काही विरोध आहे, निषेध आहे, हा तुम्हाला संसदीय मार्गाने व्यक्त करायचा आहे. तेवढंच विसरून गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी या करायच्या आणि या देशामध्ये एक प्रकारचं अराजक माजवायचं, ज्याच्याविषयी 1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एनार्की ऑफ ग्रामर अशा स्वरूपाचे जे विचार व्यक्त केले, की आता आपल्या स्वातंत्र्य मिळालंय, आता हे सविनय कायदेभंग, सत्याग्रह, उपोषण, स्ट्रीटवरची आंदोलनं, या सगळ्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, हे त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आपल्याकडे आता अलीकडच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख बिपिन रावत, आपले जनरल बिपिन रावत, फर्स्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, त्यांनी वर्णन केलं होतं आणि ते म्हणजे आपल्याकडे अडीच धोका आहे. अडीच म्हणजे काय, तर एक चीन, दुसरा पाकिस्तान आणि अर्धा या देशातल्या अशा शक्ती की ज्या या देशाला एकत्र ठेवण्यापासून वंचित करू इच्छित आहेत. आज जम्मू काश्मीरमध्ये अजूनही मी सांगतो 370 रद्द झालं असलं तरी देखील काही भाग असे आहेत की जिकडे पाक समर्थक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पण ते आयडेंटिफाईड आहेत, ते दिसतात. परंतु आपल्या देशामध्ये असे भाग आहेत की ज्या ठिकाणी अनेक लेखक, कवी, विचारवंत असे आहेत की ज्यांना या देशातली आत्ताची जी सत्ता आहे आणि त्या सत्तेची जी धोरणं आहेत ती मान्य नाही आहेत. आणि त्याच्यामुळे खूप वेळा हा संघर्ष आपल्याला निर्माण झालेला दिसतो. काश्मीर आता शांत आहे. बघा काय झालंय नेमकं. काश्मीर शांत आहे. नक्षलवाद जो रस्त्यावरचा होता, ग्राउंडवरचा होता, जंगलातला होता, रेड कॉरिडॉर मधला होता, हा सगळा नक्षलवाद आपल्याकडे जवळपास नाही तर संपूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. मग अशा वेळेला असंतोष माजवायचा कसा? जम्मू काश्मीर, पंजाब शांत, आसाम शांत, चिकन नेक काही तिकडे काही गोष्टी करता येत नाहीत.
मग छोट्या छोट्या गोष्टीतून अराजक माजवण्याकरता म्हणून ही एक विचारी विखारी अशी रिएन्फोर्समेंट फोर्स तिकडे आणलेली आहे. मग ती ऍप्सच्या माध्यमातून, ग्रुप्सच्या माध्यमातून, चॅटच्या माध्यमातून, स्मॉल गॅदरिंग्सच्या माध्यमातून अँटी नॅशनल असे विचार पेरत असते आणि त्यांच्या सोशल मीडियावरच्या प्रेझेन्समधून त्याचं अल्गोरिदम एक प्रकारे अँटी इंडिया नॅरेटिव्ह टाकत असतं. आज तुम्ही जंतर मंतरवरची ती जी अभद्र सगळी भाषा पाहिलीत, नीम का पत्ता कडवा आहे, अमुक तमुक, किंवा मोदी त्यांच्या आईविषयी, भारत मातेविषयी, रामाविषयी अनुद्गार, हे सगळे सोशल मीडियाच्या अतिरेकी इन्फ्लुएन्सानंतर किंवा एकच विचारांचे विखारी विचार आल्यानंतर झालेलं आहे. हीच ती सिव्हिल सोसायटी मुवमेंट आणि त्याला मिळणारं जे बळ आहे ते बळ हे परदेशी फंडिंग मधनं येत असतं. असे एक ट्रेल सापडलेले आहेत म्हणून FCRA आणलं गेलं. आता ग्राउंडवरचं नक्षलिझम नष्ट झालं, मग काय करायचं? तर हे दिमागी नक्सल तरुणांमध्ये तयार करायचे की जे द्वेष वाढवतील, जे नकारात्मकता पेरतील, जे एक विरोधी मानसिकता बनवतील. अर्बन नक्सलचंच एक प्रकारे नवं रूप. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याकडे कोरोना आला बघा, आणि कोरोना आल्यानंतर कोरोनाची व्हेरिएशन झाली. आपण कोरोनावर मात करण्याकरता जशी त्याच्यावरची आपण उपाययोजना सगळी चालू केली, त्यावेळेला द कोरोना व्हायरस इटसेल्फ म्युटेड अँड डिस म्युटेड केम आउट विथ न्यू व्हर्शन. आणि ते जे नवीन व्हर्शन आहे ते म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण ब्रेन वॉश म्हणतो तशा प्रकारचं ब्रेन वॉश आलेलं आहे. त्या मानसिकतेच्या विरोधामध्ये हा जो दिमागी नक्सल हा शब्दप्रयोग केलेला आहे तो त्या मानसिकतेचा आहे. आता तुम्ही लक्षात घ्या आपल्याकडे नेमकं काय ट्विस्ट केली गेली. ती ट्विस्ट चिदंबरम यांचं एक एक्सवर त्यांचं ट्विट आहे आणि ते काय म्हणतात की हो मी दिमागी नक्सल आहे. ते कोणाकरता होतं आणि तुम्ही ते काय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करताय. एक महान पत्रकार आहेत दिल्लीमध्ये, त्या महान पत्रकारांनी आपल्या विचारांचे दीप लावले आणि त्यांनी काय सांगितलं, सरकारला विरोध करणं म्हणजे आता आम्ही दिमागी नक्सल होणार का? सरकारला विरोध म्हणजे दिमागी नक्सल असा विचारच मांडलेला नाहीये. पण तुम्ही तो डायव्हर्जन का देताय? तुम्ही मूळ मुद्दा जो मांडला गेला त्याचं गांभीर्य लक्षात घेण्याच्या ऐवजी, आणि तो फक्त नरेंद्र मोदी यांनी मांडलाय असं नाहीये, तो बिपिन रावत यांनी देखील मांडलेला आहे की जे आपले CDSचे प्रमुख होते. दिमागी नक्सल आणि त्यांच्या बरोबरच्या ख्रिश्चन मिशनरीज या एकत्र येऊन FCRAला तर विरोध करत नाहीयेत ना, असं चित्र आता तपासून पाहायची वेळ आलेली आहे. हा सगळा जो विरोध आहे तो नेमका कशासाठी आहे हे उघड व्हायचं कारण, हे उघड आता झालं पाहिजे. याचं कारण असं आहे की ह्या सगळ्यामधून एक अराजकता पसरवायचा प्रयत्न केला जातो की जिथे तुमच्या देशाचा विकास, त्याची शांती, समृद्धी याला एक प्रकारे खीळ घातली जाते. म्हणून तो शब्दप्रयोग केला गेला होता. त्याचं जे आता काय म्हणू आपण ज्याला ट्विस्ट करून समोर येत आहे त्याच्यावरच्या प्रतिक्रिया ते म्हटलं गेलेलं नाहीये. अगदी बरोबर आहे. आपण बघितलं की एकीकडे संपूर्ण वंदे मातरमला सगळ्यात जुना पक्ष असलेला जो काँग्रेस पक्ष आहे तिथे झालेला विरोध, तिथे असलेली सगळी बॉडी लँग्वेज ती तुम्ही थेट पाहिलेली दृश्य पुरेशी बोलकी आहेत आणि ती सगळ्यांना सांगणारी आहेत. अगदी एखाद्या शाळेमध्ये म्हणजे अगदी प्रायमरी स्कूलमध्ये सुद्धा जर वंदे मातरम होत असेल तर छोटी छोटी मुलं सुद्धा ज्या सन्मानाने उभी राहतात ते सुद्धा तिथे घडलेलं नाही हे आपण बघितलं. आणि त्याच वेळी पंतप्रधानांनी जो एक कार्यक्रम घेतला त्यामध्ये संपूर्ण वंदे मातरम गायलं जाणं लाल किल्ल्यावरून, तो एक भावनिक क्षण होता 80 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या. आणि दिमागी नक्षल हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा यासाठी आहे की आपल्या देशामध्ये अराजक माजवण्यासाठी गेले काही वर्ष सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यातला एक महत्वाचा भाग आता पुढे आलेला आहे आणि एक टूलकिट. सर हे टूलकिट वाटतंय सगळं? 100% टूलकिट आहे. एक लक्षात घ्या, युद्ध करायची काही शास्त्र असतात आणि त्यातलं तुम्ही लोकशाहीची युद्ध जेव्हा लढता त्यातलं एक आहे ते म्हणजे क्षुल्लकीकरण करा, उकसवा, जनतेला उकसवा आणि एखाद्या गोष्टीचं क्षुल्लकीकरण करा. आणि क्षुल्लकीकरण करण्याकरता काय करायचं, तर देशाचे पंतप्रधान आहेत, तुमचे विरोध आहेत असू शकतील,
पण त्यांचा उल्लेख करताना किमान तो एकेरी असू नये एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही टीका किती जहरी करा, परंतु वारंवार अम, अ, उसको नींद नहीं आती, तुमको तुमको म्हटलं जातं, आप नाही म्हटलं जात. तर हे कोण म्हणतंय की ज्यांनी सलग 100 निवडणुका हारल्या, ते सलग 100 निवडणुका जिंकलेल्यांविषयी म्हणतायत किंवा सलग तिसऱ्यांदा निवडणुका जिंकल्याविषयी म्हणतायत. आणि त्याच्यातनं एक उकसवण्याचा भाग आहे. तरुणाईला असं बोललेलं एक प्रकारे रिबेल बोलणं आवडतं, मग ते बोलण्याकरता म्हणून तसे विचार सतत मांडत राहायचं. मला इथेच तर भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न पडतो की पंतप्रधानांचा, फॉरगेट अबाउट नरेंद्र मोदी क्षणभर, परंतु पंतप्रधानांचा असा उल्लेख केल्यानंतर ज्या प्रकारची एक मीडियामधून, सोशल मीडियामधून त्याच्या विरोधात एक फळी उभी राहायला पाहिजे होती, त्याच्याऐवजी आम्ही बघतोय काय तर इंदिरा गांधी आणि फेडेल कॅस्ट्रो यांची एक मिठी बघतोय, किंवा नेहरू आणि एडविना माउंटबॅटन किंवा तत्सम काही सगळे प्रकार बघतोय. दॅट्स नॉट दी आन्सर. द रिअल आन्सर इज की मैं पागल बना दूंगा, हे जे वाक्य आहे ना राहुल गांधींचं, ते पागल बना दूंगा हे याच्या संदर्भात पुढे काय आहे? हे लोकशाहीचं क्षुल्लकीकरण जे केलं जात आहे त्याच्याविषयी काय आहे? परंतु मी दुसरीकडे असंही बघतो की ते आपल्या प्रचारातले मोठे ऍसेट आहे की काय, असा एका द्विधा मनस्थितीत भाजप आहे की काय असं मला वाटतं. कारण त्यांच्यावर अनेक प्रकरणामध्ये कन्क्लुझिव्ह कारवाई होताना मला दिसत नाही. जसं की नॅशनल हेराल्ड प्रकरण, त्या हेराल्ड प्रकरण एका टप्प्यावर थांबतंय, त्याच्या पुढे जाताना दिसत नाही. उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये एका जागेचा रॉबर्ट वाड्रांचा प्रश्न होता, त्याच्यावर पुढे काही होताना दिसत नाही. 2G आणि कॉमनवेल्थचे जे घोटाळे होते, त्या घोटाळ्यांच्या फायली बंद झालेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. हेट स्पीच बद्दल राहुल गांधी यांच्या विरोधात अतिशय गंभीर केस होती, परंतु उत्तर प्रदेशाने त्याची परवानगी कोर्टामध्ये फाईलच केली नाही. त्यामुळे त्यातून त्यांना बाइज्जत बरी, ज्याला आपण म्हणतो, त्यांची मुक्तता करण्यात आली. म्हणजे एक प्रकारे त्यांना भारतीय जनता पक्ष आपल्या प्रचारातला काय म्हणू आपण, ज्याला ट्रम्प कार्ड म्हणून त्यांना एक प्रकारे खेळवत ठेवते की काय, असंही मला वाटतं. परंतु त्याच्या आडून हे जे ते क्षुल्लकीकरण करतायत आणि ते जे अटॅक करतायत ते जास्त डॅमेजिंग आहे आता, असं माझं मत झालेलं आहे. अगदी बरोबर. तर संपूर्ण वंदे मातरम गायलं जात असताना काँग्रेस च्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय झालं ते तुम्ही बघितलं. त्यानंतर पंतप्रधानांनी जो शब्द वापरला तो बऱ्याच जणांनी आपल्या बाजूनी वळवून घेतला, कारण त्यांना एक नॅरेटिव्ह त्यातून काढायचा आहे, त्याला एक वेगळा ट्विस्ट द्यायचा आहे, त्याला एक वेगळी दिशा द्यायची आहे. आणि देशासमोर या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जी प्रचंड मोठी आव्हानं आता येऊ घातलेली आहेत ती आपल्याला दिसत आहेत, कारण ही आव्हानं जी आहेत त्यांना आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देत हा देश जो आहे तो पुन्हा एकसंध राहील आणि जी आगळीक आपल्या शेजारी देशांमध्ये घडली तशी कुठली इथे होणार नाही, यासाठी सगळ्यांनाच सजग राहायला लागणार आहे. हा संदेश या निमित्ताने निश्चित देण्यासारखा आहे. तुमची मतं काय आहेत, तुमच्या कमेंट्स काय आहेत, त्या आम्हाला अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.